क ख ग घ कोणी आधी त कोण नाही तर तसे त्याचे गट केले. नंतर हे प फ हे कसे आहेत ओष्ट म्हणजे आपले ओठ लागतात एकमेकांना म्हणताना बघा प फ ब भ म लागते ना ओठ म्हणून त्याचा गट केला. नंतर हे य र ल व श स जे वरखाली होते हलते म्हणून तो गट. नंतर हे श स ह याच्यातून आवाज जोराने बाहेर हवा जोराने बाहेर येतो तोंडातून आपल्या. आणि ळ क्ष ज्ञ असे गट केलेले आहेत. म्हणून त्या पद्धतीने ते आपण लिहिताना पण म्हणजे इकडे काय स्वर इकडे आहे स्वरादी दोन तिकडे आहेत व्यंजन. आता पुढचं काय दिलं बघा ते आपल्याला आपले डोळे कसे आहेत ते बघायसाठी आपण मोबाईल टीव्ही बघता का तुम्ही तर मग ते आपल्याला अक्षर लांबून सगळे वाचता येतात का त्यानुसार दिलंय. जर तुम्ही कधी डॉक्टरकडे गेला असाल डोळ्याच्या तर त्यांच्याकडे पण अशी एक पाटी असते ते आपल्याला वाचायला लावतात. तसं ते सांगितलं की आपल्याला म्हणजे फक्त मोठेच अक्षर दिसतात का त्याच्या खालचे पण दिसतात का त्याच्या खालचे दिसतात का सगळ्या शेवटी खाली ते पण व्यवस्थित दिसतात. दिसते सगळ्यांना ते नक्की म्हणजे डोळे आणखीन तरी चांगलं आहे. त्याच्यानंतर काय बघा ते वाक्यपट्टी दिलेली आहे. शब्द वापरून वाक्य तयार करा. म्हणजे पहिला पिवळ्या याच्यात एक शब्द आहे निळ्या याच्यात एक शब्द आहे आणि गुलाबी याच्यात एक शब्द आहे. म्हणजे ते तिन्ही शब्द फिरवायचे ते चाके म्हणजे पिवळ्या याच्यातला एक शब्द घेतला तर निळ्या याच्यातला कुठला शब्द घेता येईल आणि पुन्हा गुलाबी याच्यात 3 अक्षराचं एक वाक्य त्याच्यातून आपल्याला तयार करायचं आहे. त्याच्यानंतर बघा पाट्या दिल्या आहेत. आपली पाटी कशी राहते पुसायची राहते पण ही कशी आहे कोरीव पाटी आहे. त्याला छोटासा पेन पण दिलेला आहे खाली त्याच्यामध्ये गिरवायचं आहे आपल्याला. तिकडे अंक दिलेले आहेत एक स्वराचा आहे एक व्यंजनाचा आहे आणि खाली अंकांचा आहे. त्याच्या बाजूला बघा तिथं मराठी भाषेचे अक्षर कळण्यासाठीच्या चित्र आणि त्या अक्षराचं संच आपल्याला दिलेला आहे पूर्ण. त्याच्यानंतर चित्रानुसारचे अक्षर दिलेले आहेत. नंतर त्याच्यामध्ये जे आहेत तर काही अक्षर अपूर्ण आहेत काही जोडाक्षर आहेत ते आपल्याला सुटे करून दिलेले आहेत. आणि एक 20 पुस्तकं सुद्धा त्यांनी आपल्याला वाचायला दिलेले आहेत. तर एवढा सगळा आपल्याला शाळेला आपल्या मायेच्या पेटीमध्ये सामान आलेलं आहे. हे कशाचं आहे भाषेचं मराठीचं कशाचं आहे आपल्या भाषेचं मराठीच भाषा ना आपली. आणि बंजारा काय मग